आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। माझा परिवार सोडला तर बाकी सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील, मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, अजित पवारांचं वक्तव्य। काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, पण भावनिक होऊन काम होत नाही। बारामतीमधून अजित पवारांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर निशाणा। बारामतीमधून सुनेत्रा पवारांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याचे संकेत। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या कामाचा आढावा घेणारा प्रचार रथ फिरायला। आपल्या अधिकृत उमेदवाराला विक्रमी मतांनी निवडून द्या, पुढील खासदार यापेक्षा जास्त विकास करणार। बारामतीमधील मेळाव्यातून अजित पवारांचा शब्द। भाजपकडून पवार किंवा पवार असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर बारामतीकर ठरवतील काय करायचं ते। रोहित पवारांची सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी संदर्भात प्रतिक्रिया। फक्त पार्लमेंटमध्ये भाषण करून काहीही होत नाही, इथे येऊन कामं केली पाहिजेत, तर आपण नुसती सेल्फी काढत फिरत नाही, कामही करतो असं म्हणत अजित पवारांचा अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल। आपण पक्ष चोरला नाही, कालही राष्ट्रवादीत होतो, आजही तिथेच, भावनिक करण्याचा काही जणांचा प्रयत्न, अजित पवार यांचं वक्तव्य। शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका, अजितदादा गटाचा व्हीप लागू होईल म्हणून त्वरित सुनावणी घ्या, पवार गटाची विनंती। कुणबी नोंदी नसलेल्यांना स्वतंत्र मराठा आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण, स्वतंत्र आरक्षण नाही, पत्रकार परिषदेतून शिंदेंची माहिती। 20 तारखेपर्यंत अधिसूचनेची अंमलबजावणी करा, 20 तारखेनंतर मराठ्यांचंच धोरण राबवणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, ओबीसी आरक्षणाला धक्का देऊ नका, ही सुरुवातीपासूनच आमची मागणी। मराठा आरक्षणाच्या घोषणेनंतर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर, मराठा आरक्षण सर्वेक्षणाचा अहवाल सरकारकडे सुपूर्द करण्यात आला। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार। 20 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनामध्ये मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर सविस्तर चर्चा होईल, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरूच, कुणबी नोंदी नसलेल्यांना मराठा आरक्षण मिळेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। अंमलबजावणी करण्यामध्ये सरकारकडून मराठ्यांची फसवणूक, मराठ्यांना फसवलं तर पुन्हा एकदा नव्यानं लढाई उभारणार। शिंदे फडणवीसांमध्ये गोड गैरसमज असेल तर त्यांनी तो दूर करावा, जरांगेंचा इशारा। खोट्या नोंदी घेऊन कुणबी दाखले देण्यात आले, आता मराठ्यांचं कुणबीकरण थांबवा, सर्वच ओबीसीमध्ये आले तर तिथं कोण उरणार, भुजबळांचा सवाल। मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायला विरोध नाही, पण ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही याची गॅरंटी हवी, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। छगन भुजबळांना दुसरं कामच काय, त्यांना केवळ नावं ठेवण्याचं काम, जरांगेंचा भुजबळांवरही निशाणा। नारायण राणेंचं वय झालं म्हणून आदर करतो, पण भविष्यामध्ये सोडणार नाही, राणे गुंड पण आम्ही देखील कच्चे नाही, मनोज जरांगेंचा नारायण राणेंना कडक शब्दात इशारा।